गेली 12 वर्ष झाली आम्ही कार्यरत आहोत. लोकांना पाणी, कचरा, रस्ता, ड्रेनेज यासाठी आम्ही अनेक आंदोलन केले आहेत. माझ्या पतीने आमरण उपोषण पण केलेलं आहे. तसेच आता नवले ब्रिजला जे ऍक्सिडेंट होतात त्यासाठी आपण तिरडी आंदोलन, महामृत्युंजय आंदोलन असे अनेक आंदोलन करून आपण त्या गोष्टीचा पर्याय काढलेला आहे. काही तुम्ही ज्यावेळी स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशनची स्थापना केली होती, काय उद्देश होता नक्की महिलांकडे? महिला म्हणजे आमच्या भागातून महिला बऱ्याचशा बेरोजगार आहेत. त्यांना आम्ही घरातून बाहेर काढून आमचे कोर्सेस दिलेले आहेत. त्यातून बऱ्याचशा महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. बऱ्याचशांनी रोजगार चालू केलेला आहे. अनेक ठिकाणी त्या नोकरीला जातात. आपण नोकरीला पण लावलेला आहे बऱ्याच महिलांना. त्यामुळे महिलांचा पण भरपूर प्रतिसाद आहे. काही प्रभागातील कोणत्या समस्या तुम्हाला भेटतात? प्रभागाचे मुख्य म्हणजे पाणी ही समस्या खूप मोठी आहे. आणि तो वर्षानुवर्ष तोच प्रश्न आहे. जशी जशी लोकसंख्या वाढते तसं पाण्याचं नियोजन आपल्याकडे कमी होत चाललंय. त्यासाठी मुख्य लढा आमचा पाण्यासाठी असणार आहे. महिलांसाठी म्हणजे मी एक महिला आहे त्यामुळे मला त्यांच्या समस्या माहिती आहेत. महत्वाचं म्हणजे पाणी, लाईट आणि परत जवळपास कुठेही आपल्या महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीये. मूळ आपले पाणी, रस्ता ह्याच्यातच जातोय, तर स्वच्छतागृह कधी येणार? इतके वर्ष तेच चाललंय. त्यामुळे आम्हाला नवीन बदल घडवायचा.